नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेशी संबंधित 6 जणांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन MCAवर विविध महत्त्वाच्या पदांवर निवड झाली आहे. नाशिकचे माजी रणजीपटू सलील आगरकर यांची यंदा देखील महाराष्ट्र रणजी संघाची निवड समिती सदस्य म्हणून नेमणूक कायम राहिली आहे. त्याचबरोबर दुसरे रणजीपटू अमित पाटील यांना देखील महाराष्ट्र रणजी संघाबरोबर राहणार असून त्यास क्षेत्ररक्षक प्रशिक्षक या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रणजीपटू भगवान काकड हे 23 वर्षाखालील संघाची निवड समितीवर नियुक्त झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये देखील नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या उत्तम कामगिरीची दखल घेतली असून नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या महिला निवड समितीच्या शर्मिला साळी या वरिष्ठ व 23 वर्षाखालील महिला संघाच्या निवड समितीवर नियुक्त झाल्या आहेत. विनोद यादव यंदा देखील 23 वर्षाखालील संघाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच असतील, तर घनश्याम देशमुख 14 वर्षाखालील मुलांच्या संघाच्या निवड समितीवर नियुक्त झाले आहेत. नाशिक क्रिकेटच्या सदर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वरील राज्यस्तरीय निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शाह व जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. NK न्यूजसाठी अस्मिता खैरनार, नाशिक.